शेवई उपमा करण्यासाठी आपल्याला लागणार आहे राई, जिरं, कढीपत्ता, एक बारीक चिरलेला कांदा, आलं, मिरची, कोथिंबीर आणि टोमॅटो। आणि ज्या या शेवया आहेत ना त्या उकळत्या पाण्यात एकदा आपल्याला काढायच्या आहेत। पाणी आधी उकळून घ्यायचं, त्यात 1 चमचा तेल घालायचं आणि नंतर त्यात शेवया घालायच्या। हार्डली 1-2 मिनटं ठेवायचं त्याच्यात आणि नंतर आहे ना ते पाणी निथळायला द्यायचं। आणि मग कढईत आपण इथे छान तेल कडकडीत गरम केलं, त्यात आपण राई, जिरं घातलं, त्यानंतर कढीपत्ता, आलं आणि बारीक चिरलेली मिरची घातली, ती छान हलवून घेतली। त्यानंतर कांदा घातला, कांदाही छान आधी परतवून घ्यायचा, थोडासा हलकासा ना असा बारीक होतो कांदा, जास्त ब्राऊन व्हायला नाही द्यायचा आपण। असा थोडासा बारीक झाला की त्याच्यानंतर आपल्याला इथे टोमॅटो ॲड करायचा आहे। आणि यात ना तुम्ही दुसऱ्या बाकीच्या भाज्या पण ॲड करू शकता, जसं मटर आहे, गाजर आहे, फरसबी आहे, तुम्हाला जसं हवं तसं। टोमॅटो घातल्यावर पुन्हा एकदा छान असं हे मिक्स करून घ्यायचं आणि नंतर ना एक वाफ जायला द्यायची, म्हणजे छान असं सगळं ते असं एकत्र एकजीव होऊन शिजायला द्यायचं। ओके, हे आपलं छान असं शिजलेलं आहे। तर यात आपण आता थोडीशी हळद घालणार आहोत आणि हळद घालून झाली की पुन्हा एकदा ते छान असं मिक्स करायचं आहे। हे ना छान असं थोडंसं एकजीव करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला ना ह्याच्यात आता डायरेक्टली आपण ज्या उकडलेल्या आपल्या ज्या शेवया आहेत ना त्या घालणार आहोत। सो हे छान असं एकजीव झालं की त्यानंतर आपण ज्या निथळत ठेवलेल्या शेवया आहेत ना त्या घालायच्या आणि यात चवीनुसार मीठ घालायचं। मीठ घालून झालं की गॅस बंद करून घ्यायचा, कारण यात तुम्ही गॅस चालू ठेवला ना तर एकदम असं फळफळीत नाही होणार, शेवया अशा बुकबुकीत होणार आणि चिकट होणार। त्याच्यानंतर असं छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं, शेवया आणि आपलं जे कांदा टोमॅटोचा मसाला तो छान असा एकत्र करून घ्यायचा। वर छान असं कोथिंबीर घालायची आणि लिंबू पिळायचा आणि ते पुन्हा एकत्र करायचं आणि त्यानंतर झाकण ठेवायचं त्याच्यावर, जस्ट 5 मिनटं ठेवायचं। त्यानंतर 5 मिनिटांनी झाकण काढल्यावर टडान आपला शेवई उपमा तयार आहे खायला। तर तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा की तुम्हाला कसा वाटला। आणि जर तुमची काही वेगळी पद्धत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्यू। आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।